आज कराड शहरातील पाटण कॉलनी येथे आज विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी पार पडते। या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची फार मोठी अडचण निर्माण होते। त्यामुळे संपूर्ण पाटण कॉलनीमध्ये आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनचं आज या ठिकाणी काम चालू होते। त्याचबरोबर इथं 3 पुरुष आणि 3 लेडीज असं 6 सीटचं संडाससुद्धा या ठिकाणी नियोजन होतं आहे। त्याबरोबर हैमास इथं लाईटची व्यवस्थासुद्धा अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी आहे। खूपच लाईटची अडचण आहे, त्यामुळे इथं हैमास लावण्याचासुद्धा या ठिकाणी निर्णय आपण घेतो आहे। महत्त्वाचं काही इथं बंदिस्त गटरचंसुद्धा या ठिकाणी आपण नियोजन करतो आहे। त्याबरोबर ह्या परिसरातील महत्त्वाची काही गटर काम असतील म्हणजे मूलभूत नागरी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज नवीन विकास कामाचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। पाटण कॉलनी परिसरामध्ये इथल्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मूलभूत नागरी सुविधा कसं दिलं जाईल त्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत। इथं जे आत जी घरं आहेत, आतल्या साईडला जे रस्ता आहे तिथे बेड म्हणजे कॉन्क्रीटीकरण करणार आहे का काय करणार आहे? आतल्या बाजूला जी घरं आहेत आता त्याचं निश्चितपणे आता लवकरच काही दिवसातच आपल्याला इथं घरकुलाचं काम चालू करायचं आहे आणि निश्चितपणे त्यामुळं नाही आत्ता तात्पुरतं पावसाळ्यात त्यांना जी चिखल होतो तिथं आज जाण्याची अडचण होती, त्या संदर्भात काय सांगाल? स्वच्छतेच्या दृष्टिकोन तर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, मूलभूत नागरी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आज नागरिकांची ज्या पद्धतीने मागणी आहे त्या पद्धतीने निश्चितपणे त्याची पाठपुरावा करून ती पूर्ण केली जाईल।